हाय हॅलो नमस्कार. आज मी ज्वारीच्या पिठापासूनची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी इथे पाणी गरम करत ठेवते आहे. 1 वाटी घातलं, आणखीन अर्धी वाटी, असं एकूण 1.5 वाटी पाणी घेतलं आहे, गरम करायला ठेवलं आहे. मीठ घालून घेते चवीनुसार. पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेते. पीठ चांगलं केंद्रून झालं आहे. आता गॅस बंद करते. आता हे थंड करायला ठेवते आणि पुढची कृती करते. इथे मी एक कुकरचा डबा घेतला आहे आणि ही 1 वाटी तूर डाळ घालून घेते. डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे 3 वेळा आणि आता ही कुकरमध्ये शिजायला ठेवते आणि 3 शिट्या करते. तीन शिट्या करून टोमॅटो, शेंगा, बटाटे, कढीपत्ता एवढं घेतलं आहे. गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं. पातेलं गरम झालं आहे. आता थोडं तेल घालून घेते, राई घालून घेते, जिरे, लसूण टाकून घेते. लसूण चांगला भाजत आला आहे. आता मी कांदा कढीपत्ता, टोमॅटो, कांदा टोमॅटो चांगला भाजत आला आहे. 1 चमचा मसाला घातला, हळद पावडर, हिंग आणि शेंगा बटाटे घालून घेते. पाणी घालून घेतलं. चवीनुसार मीठ घालते, म्हणजे अर्धा चमचा. आता शेंगा बटाटे शिजेपर्यंत पीठ थंड झालंय. आता एका भांड्यामध्ये काढून असं मळून घेते. पीठ चांगलं सॉफ्ट असं मळून घेतलंय. आता पुढची कृती करते. शेंगा बटाटे शिजले आहेत. डाळ चांगली शिजली आहे. मी हे सांबार बनवते आहे. आता गरम मसाला घालून घेते. यामध्ये दुधी भोपळा पण टाकतात, पण माझ्याकडे दुधी भोपळा नसल्यामुळे मी टाकला नाही आहे. सांबार तयार आहे. कोथिंबीर घालून घेते. मी 2 रोल बनवून घेतले आहेत. मी ज्वारीच्या शेवया बनवते आहे. त्यासाठी हे भांडं घेतलं आहे. साचेला मी तेल लावून घेते. ही बारीक अशी जाळी घेतली आहे, बारीक होलची. त्याला तेल लावून घेते. दाबून घ्यायचं अगदी.
पण लावून घेते आता. इथे एका प्लेटला मी तेल लावून घेते. खरं तर हे केळीच्या पानात करायचं असतं, पण माझ्याकडे केळीची पानं नाही आहेत म्हणून मी एका प्लेटला तेल लावून घेतलं. ज्वारीच्या शेवया करते मी. हे बघा असे बनवून झाले आहे. आता मी हे उकडत ठेवते. हे 6 बनवून घेतले. हे आता मी उकडत ठेवते. ते कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे आणि चाळणीत हे ठेवून देते उकडायला. आणि दुसरी प्लेट पण ठेवते, पण दुसऱ्या प्लेटच्या बुडाला असं मी तेल लावून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. आता हे उकडून घेते. 15 मिनटं उकडून घेते. ज्वारीच्या शेवया कशा झाल्या नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याला आमच्या मालवणी भाषेत शेवगे पण म्हणतात आणि ते शेवग्याचा एक साचा असतो, त्यात लांबड्याच्या लांबडा करतात ते, आणि त्याच्याबरोबर खोबरं आणि गुळाचा रस असतो. पण मी इथे सांबार बनवलं आहे. ही चटणी बनवली आहे, त्याला फोडणी घातली आहे. खोबऱ्याची चटणी आहे आणि लाल मिरच्या घातल्या आहेत म्हणून ती तशी दिसते सांबार. आणि ह्या शेवया खूप छान दिसत आहेत बघा आणि चवीला पण छान लागतात आणि पौष्टिक आहेत. ज्वारीचे बनवले आहेत, तांदळाचे पण बनवतात, नाचणीचे पण बनवतात. हे मी ज्वारीचे बनवले आहेत बघा.